हॅलो स्टुडंट्स, युनिक अकॅडमी ठाणेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येणाऱ्या आपल्या MPSC 2024 मधल्या परीक्षांसाठी आपण PYQचं एक अनालिसिस सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे PYQ आहेत हे लॉजिकच्या मदतीने कसे सॉल्व्ह करता येतील याच्या संदर्भात डिस्कशन करतोय. याच्या आधीचा आपला व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे, तो एकदा बघून घ्या. तर आजच्या आपल्या या सेशन मधला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एक MCQ इथे डिस्कस करतोय. आता बघा प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे की भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केलेली. कुठे स्थापन केलेली याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहे A मुंबई, B नागपूर, C कोलकाता, D दिल्ली. आणि खाली फक्त A अँड B म्हणजे मुंबई आणि नागपूर, 2 नंबर फक्त C अँड D म्हणजे कोलकाता आणि दिल्ली, 3 नंबर A फक्त मुंबई आणि 4 नंबर फक्त D दिल्ली. आता बघा, आता याच्याबद्दल काही जरी माहिती नसेल तरी तो प्रश्न आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो. बघा, त्यांनी विचारलंय हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती. आता बघा, मुंबई आणि नागपूर हे जे 2 ऑप्शन आहेत हे आपण ऑटोमॅटिक एलिमिनेट करू शकतो. का करू शकतो ते सुद्धा तुम्हाला सांगतो. 1 नंबर ऑटोमॅटिक एलिमिनेट होतो. याचं कारण मुंबई हा जो आपला भाग आहे त्यावेळेला मुंबई प्रांत होता, महाराष्ट्र नव्हता. तर मुंबईमध्ये जी क्रांतिकारकांची जी नावं होती ती सावरकर होती, चापेकर बंधू होते, यासारखे लोक जे आहेत हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. त्यांचा आणि चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग यांचा काही संबंध कुठेही वाचनात आपला आलेला नाही. किंवा सावरकर, चापेकर हे अगोदरच्या काळात होते, चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग हे नंतरच्या काळातले होते, दुसऱ्या टप्प्यातले क्रांतिकारक होते. हा एक पहिला भाग झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यासारखे क्रांतिकारक थोडेसे सेक्युलर, धर्मनिरपेक्ष आणि सोशलिस्ट नावामध्ये आहे बघा, सोशलिस्ट म्हणजे थोडस डाव्या विचारसरणीकडे झुकणारे होते. या उलट सावरकर आणि अन्य क्रांतिकारक थोडेसे उजव्या विचारसरणीचे होते. त्यामुळे मुंबई आणि नागपूर हे जे पर्याय आहेत, मुंबई आणि नागपूर यासारख्या प्रांतामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा संबंध येत नाही. त्यामुळे A आणि B आपण एलिमिनेट करतोय. जर A आणि B एलिमिनेट करतोय तर फक्त मुंबई सुद्धा एलिमिनेट होतोय, कारण आपण म्हटलं मुंबईमध्ये आपण कुठेही भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांचं नाव बघितलेलं नाही. आता पर्याय राहतात कोलकाता आणि दिल्ली. तर आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की दिल्लीला फिरोजशाह कोटला स्टेडियमला 1928 साली, फिरोजशाह कोटला या ठिकाणी 1928 साली या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना झालेली. यामुळे उत्तर येते 4. पण उत्तर मग आता तुम्ही म्हणाल सर मग कोलकाता आणि दिल्ली आहे तर ते C का येणार नाही लॉजिकने, ते तुम्हाला याचं एकदा लॉजिक पुन्हा एकदा सांगतो. आता बंगालमध्ये सुद्धा जशा महाराष्ट्रात क्रांतिकारी संघटना होत्या तशा बंगालमध्ये सुद्धा क्रांतिकारक संघटना होत्या, अनुशीलन समिती सारख्या संघटना. तिथे सुद्धा सोशलिस्ट आणि या अनुशीलन समिती यांचं काही लॉजिक लागत नाही, कारण त्या अनुशीलन समितीसारख्या संघटनांनी सुद्धा धार्मिक गोष्टींचा आधार घेतला होता. आणि या उलट भगतसिंग जे नास्तिक होते त्यांचं पुस्तकच आहे मी नास्तिक का आहे, याच्यामध्ये त्यांनी भारतीयांना अंधश्रद्धापासून दूर कसं राहा याच्याबद्दल माहिती दिलेली होती. त्यामुळे हे 2 नंबर पण एलिमिनेट होते, उत्तर येते 4. हे उत्तर आपण प्युअरली लॉजिकनी काढलेलं आहे. 1928 साली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन फिरोजशाह कोटला स्टेडियम आज जे आहे तिथे फिरोजशाह कोटला किल्ल्याच्या ठिकाणी ही स्थापना झालेली होती. तर अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेशनसाठी युनिक अकॅडमी ठाणेचं आपलं YouTube चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.